होती, मारण्याचा प्रयत्न केला होता, चारी मुंड्या चकलेला आहे. चेंडू मात्र यष्टी शिक्षकाच्या हातामध्ये, एक ललवा बॉल म्हणतात ना तशा प्रकारचा चेंडू होता. पहिल्या चेंडूवर डिक्लेअर्ड वनडी झाला होता, नंतरच्या चेंडूवर डॉट डिलिव्हरी चैतन्य हातने आणि राकेश चव्हाण. आखूड टप्प्याचा चेंडू, पिच कव्हर ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न केला होता, एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी स्वीपरला क्षेत्ररक्षक तैनात होता. एक धाव मिळाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नात दोन्ही फलंदाज अतिशय चांगल्या पद्धतीने चपळाईने पळून 2 धावा पूर्ण केल्या. त्यांनी प्रयत्नात यशस्वी झाले आणि 2 धावा आत्मसात केल्या त्यांनी प्राप्त केलेल्या आहेत आणि धावसंख्या झालेली ती पहिलं षटक चालू असताना 3 धावा. अद्वैत एंटरप्राइजेस आरसी ग्रुप थळ या 2 संघांमध्ये हा सामना रंगलेला आहे, रंगतोय आणि हा महत्त्वपूर्ण सामना आहे. त्यांना माहिती आहे जर जिंकलो तर पुढच्या अजून सामना खेळायला मिळेल क्वालिफाय होण्यासाठी, परंतु हारलो तर या स्पर्धेतून बाद आणि पुढच्या पर्वाचं वाट बघावी लागेल. राकेश चव्हाण यांचा पुन्हा एकदा अप्पर कट बघायला मिळतोय, परंतु दुर्दैवीरित्या काहीशा मीटरने तो चेंडू डिक्लेअर झोनमध्ये जातोय. एकच धावेपेक्षा जास्त धावा या स्ट्रोकवर मिळणार नाहीत. इथून जरी तुझ्या घरापर्यंत जरी फटका मारलास ना राकेश, तरी त्याच्यावर एकच धावा आहे डिक्लेअर झोनमध्ये, त्या एरियामध्ये. 1 धावेने धावसंख्या झाली ती 4 धावा, बिनबाद 4 धावा धावफलकावर आहेत लागलेल्या आहेत. मॉर्निंग क्रिकेट क्लब आयोजित वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2000 पंचायत प्रीमियर लीग 2025 पर्व 4थं चालू आहे आणि अतिशय यशस्वीपणे पुन्हा एकदा स्लोअर वन टाकण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकाला चकवतोय. कदाचित फिटनेसमध्ये सन्मित्र सुद्धा कमी दिसतोय. वयाच्या 40+ झाल्यानंतर थोडासा फिटनेसमध्ये कमतरता यायला लागलेली आहे, कारण हा वाकणारा चेंडू होता, वाकून सहजरित्या थांबवण्यासारखा चेंडू होता, परंतु सन्मित्र व्यायामाची गरज आहे आपल्याला सुद्धा. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, पॅडवर आदळतोय, जोरदार अपील केला जातोय आणि पंच अपील उचलून धरतात. राकेश चव्हाण बॅक टू द डगआउट. थैंक यू सो मच. जो जीतेगा वो जरूर अगली मैच के लिए सही सक्षम रहेगा और जो हारेगा उसे 300 पैसे डीन इस प्रतियोगिता की राह देखनी होगी. उसीलिए होता हुआ ये क्रिकेट का महायुद्ध, क्रिकेट का बैटल. केतन म्हात्रे दुसरं षटक घेऊन गोलंदाजीसाठी येतोय. केतन म्हात्रे मागच्या मॅचमध्ये 2 चौकार जाऊन सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती केतनने. आता त्याला माहिती आहे ही मॅच महत्त्वपूर्ण मॅच आहे. अद्वैत एंटरप्राइजेसने आपल्याला कशासाठी मैदानामध्ये पाचारण केलेले जाते, त्या पद्धतीने जो विश्वास आपल्याला दाखवलेला आहे आणि केतनला सुद्धा माहिती आहे की प्रत्येक लीगला आपण फॉर्म भरतो आणि फॉर्म भरून तो अनसोल्ड होतो. तो अनसोल्ड होणारा फॉर्म सोल्ड होण्यासाठी प्रत्येक वेळेला संघात घेण्यासाठी आज मात्र त्याला ह्या कारकिर्दीमध्ये करून दाखवावं लागेल. या पंचायत प्रीमियर लीगची सुरुवात करून दाखवावी लागेल. तुझं काय गोलंदाजी आहे ना, ही संपूर्ण स्पर्धा बघतात सगळेजण, त्यामध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. केतन चांगली गोलंदाजी टाक, तुला नक्कीच पुढच्या स्पर्धेत सुद्धा चान्स मिळेल आणि तुझ्या संघाला पुढच्या स्पर्धेत खेळण्यासाठी मिळेल. पण तू समोर फलंदाज कोण आहे ज्याने वीर दमदार आमदार प्रीमियर लीगमध्ये घणानाती फलंदाजी केली होती, असा चैतन्य हातने या ठिकाणी फलंदाजी करतोय. सर आपण पाहतोय समा वॉरियर्स संघाचे संघमालक सन्मान्य संजयजी घरत सर यांच्या माध्यमातून ऋतिक भाभी, दक्ष माळी, चैतन्य म्हात्रे, शुभम पाटील आणि मयूर घरत यांना प्रत्येकी 500-500 रुपयाचा कॅश प्राईज आहे. मी विनंती करेन ज्या ज्या खेळाडूंची नावं घेतली आहेत त्यांनी पुढे येऊन आपण कॅश प्राईज घेऊन जायचं. सन्माननीय संजयजी घरत सर यांच्या माध्यमातून ऋतिक भाभी, दक्ष माळी, चैतन्य म्हात्रे, शुभम पाटील आणि मयूर घरत प्रत्येकी 500 रुपये समा वॉरियर्स संघाचे संघमालक संजयजी घरत सर यांच्या माध्यमातून. मनीषशी कॉन्टॅक्ट करायचं आहे, नक्कीच मनीष म्हात्रे आहेत तिकडे.
चला पहिलं षटक चालू आहे, 5 धावा धावफलकावर आहेत. पहिलं षटक पूर्ण झालेलं आहे. दुसऱ्या षटकासाठी केतन, क्या बात आहे, एक आघात केला जातोय चेंडूवर आणि स्वीट साऊंड बॅटमधून निघतोय. चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटक थैंक यू डीजे मास्टर। विकास सर, अगर देखा जाए ना तो अभी अभी अपने आपने तारीफ की चैतन्य हाथनी की, जिन्होंने वीर दमदार अमदार प्रीमियर लीग में काफी शानदार बल्लेबाजी की थी, और वही नमूना फिर से एक बार वीर दमदार अमदार गढ़ ग्राम पंचायत थर्ड प्रीमियर लीग में हम देख रहे हैं। क्या कहना चाहोगे? चैतन्याची जी कॅपॅसिटी आहे ना, ती मला माहिती आहे. कॅपॅसिटी त्याची किती आहे, तो किती चांगला खेळाडू आहे किंवा कसा खेळाडू आहे ते त्याच्या संघातील खेळाडूंसुद्धा त्याच्यावर विश्वास नसेल एवढा विश्वास माझा त्याच्यावर आहे. परंतु तो विश्वासाला त्याचा स्वतःसुद्धा त्याच्यावर तेवढा स्वतःवर विश्वास ठेवत नाही आहे. परंतु त्याने विश्वास ठेवणं गरजेचं आहे, कारण त्याच्या फलंदाजीत खूप ताकद आहे, त्याच्याकडे नजाकतसुद्धा आहे. परंतु अतिघाई संकटात नाही, तशा पद्धतीची फलंदाजी नेहमी बघायला मिळते. शांत डोक्याने खेळला ना तर तो एकदम डेंजर फलंदाज आहे. थळ गावामधील एक डेंजर फलंदाज जे आहेत ना 4-5 जण, त्यामध्ये त्याचा नक्कीच नंबर लागेल. आणि त्याला कर्तृत्वाला न्यायसुद्धा देण्याची जबाबदारी त्याची आहे, चैतन्याची. आणि त्याने दाखवून दिलं आहे. पहिला चेंडू थोडासा बॅटच्या पुढे होता, बरोबर पाय पुढे टाकला आणि त्याच्यावर बरोबर आघात केला, बरोबर कनेक्शन प्रॉपर दिलं. ताकद तेवढीच होती, टायमिंग अचूक होतं आणि त्याचा प्रत्ययाला त्याने 6 धावांमध्ये रूपांतर केलं. केतनच्या पहिल्याच चेंडूवर त्याने आक्रमण करून केतनला थोडासा दबावाखाली आणलेला आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेतनने यावेळेला चेंडू फिरवला, टप्पा पडला, थोडासा आतमध्ये आणला चेंडू, फलंदाज चकला, चेंडू यष्टिरक्षकाच्या हातात जाऊन विसावला, चेंडू निर्धाव गेला. यस एब्सोल्युटली, पहली गेंद पर जरूर शॉर्ट ऑन पुल गेंद जरूर डाली थी, इस बार आउटसाइड ऑफ स्टंप डालने का प्रयास पिचिंग लाइन से गेंदबाजी करते हुए। इस बार फुल टॉस गेंद, लोअर फुल टॉस गेंद, बल्लेबाज यहाँ पर चकमा खाते हुए। अगर बल्ले के बीचों बीच होती विकास सर तो जरूर ये सजाए काला पानी के लिए होता, पर सर और तर में काफी अंतर है। अद्विक एंटरप्राइजेस से यहाँ पर गेंदबाजी करते हुए हमें दिखाई दे रही है, और केतन म्हात्रे के ऊपर रखा हुआ विश्वास और वही विश्वास के अनुसरण यहाँ पर गेंदबाजी करते हुए। जबकि एक शानदार खिलाड़ी चैतन्य हाथनी आरसी ग्रुप थल की जानिब से बल्लेबाजी करते हुए। टीम का टोटल स्कोर रुका हुआ 11 रन। 11 धावा धावफलकावर आहेत. चांगली सुरुवात केलेली आहे ती. पुन्हा एकदा चांगला चेंडू बॅट पॅडवर आदळतोय. षटकार लगावल्या पॅडवर, बॅटची कडा घेऊन पॅडवर आदळला होता आणि नंतर चेंडू घोषित परिसरात गेला होता. पहिल्या चेंडूवर षटकार गेल्यानंतर केतनने चांगलं कमबॅक केलेलं आहे. पुनरागमन कसं करायचं याचा अंदाज आता मात्र घेतलेला आहे. अनुभवाचा जास्तीत जास्त चेंडू टाकण्याचा प्रयत्न करत असतो, तशा पद्धतीने चेंडू टाकलेले आहेत. एका धावेने संघाची धावसंख्या झाली 12 धावा. 12 रन्स ऑन द स्कोर बुक. फिर से फुल टॉस गेंद, हाई फ्लाई इन द स्काई, गेंद कह रही है टाटा बाय बाय, गेंद गई सीमा पार। इस बार चैतन्य हाथ ने ब्रांडेड ह्यूज एंड हैंडसम स्टैंड एंड डिलीवर षटकार डीजे। और जरूर हमारे डीजे ऑपरेटर शिवम यहाँ पर सुनाते हुए उनका भी तहे दिल से आभार व्यक्त करूंगा। इस छक्के के साथ टीम का स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 18 रन। अनुष्का भाभी के हीरो जर्सी नंबर 18 विराट कोहली स्कोर कार्ड पर आते हुए। शानदार बल्लेबाजी। केतनने 2 चेंडू मधले चांगले टाकले होते, 3 चेंडू नंतर फुलटॉस टाकला. पुन्हा एकदा ओव्हरपिच डिलेव्हरी, आणखी एक घणाघाती स्ट्रोक्स. चैतन्य हातनीचून अजून निघालेला ह्यूज अँड हँडसम षटकार. थैंक यू डीजे मास्टर। लैला की शादी में लफड़ा हो गया, लैला के शादी में लफड़ा हो गया। गेंदबाज केतन मात्र इतना भागा कि यहाँ पर लंगड़ा हो गया।
पहले ओवर में 5 रन खर्च किए थे गेंदबाज अमोल घरत ने, और इस बार दूसरे ओवर में 19 रन खर्च किए, जिसमें 3 करारे छक्के बैटर चैतन्य हाथनी के बल्ले से आता हुआ कमाल की इनिंग की शुरुआत करते हुए टोटल स्कोर जा पहुंचा है 24 रन। धाव संख्या झालेली आहे अंजुम भाभी के हीरो 24 स्कोर पार्ट पर आते हुए 24 रन। भाईजान बुखारी नंतर तिसऱ्या षटकासाठी पुन्हा पाचारण केलेले ते केदार साखरकर यांना बाबू गोलंदाजीला येतोय। थळमधील एक मलिंगा नावाने ज्याला परिचित आहे असा आडव्या हाताचा हा गोलंदाज, आडव्या हाताने गोलंदाजी करणारा, समोर फलंदाज मागच्या मॅचमध्ये चांगली कामगिरी करणारा सोहम पाटील। पहिला चेंडू आउट ऑफ द ऑफ स्टंप, अंपायर सेज इट्स अ वाईड डिलिव्हरी। वाईट बॉलने सुरुवात करतोय आपल्या षटकाची। धावसंख्येत 1ची वाढ, धावसंख्या झालेली आहे 25 धावा। घनानाद केला होता, आघात केला होता स्थिर स्थावर। पाय पुढच्या चेंडूवर जोरकस मारण्याच्या प्रयत्नात चेंडू हवेत, तुषार चेंडू खाली येतोय, कोणतीही चूक करत नाहीये आणि सोहम बॅक टू द डगआउट। दर्शकों के जानकारी के लिए चालू मुकाबला आरसी ग्रुप थल विपक्ष टीम अद्विक इंटरप्राइजेस, ये दोनों टीम के दरमियान अभिजीत मात्रे संघ मालक अद्विक इंटरप्राइजेस विपक्ष आरसी ग्रुप। यहाँ पर आरसी ग्रुप अगर कहा जाए ना सर, तो आपको पता है दुनिया में लाखों किस्म के लोग रहते हैं, कोई हंसता है तो कोई रोता है, पर वही खुश रहता है जो आरसी का 2 पैक लगा के सोता है। और वही आरसी ग्रुप के मालक राकेश जी चौहान, आरसी रॉयल स्टैच जिसे कहा जाएगा, और उसी रॉयल चैलेंज जिसे कहा जाएगा, और वही खिलाड़ी टीम यहाँ पर बल्लेबाजी करते हुए। स्ट्राइक पर बैटर कैप्टन प्रसाद दम्बा। फुल टॉस गेंद हवा में खेलने की कोशिश, मिड ऑन में फील्डर है और अच्छा प्रयास, कोशिश की वहां पर मोइन पटेल, फील्डर वहां पर तैनात है, अच्छी कोशिश करते हुए यहाँ पर रनों को रोकने में कामयाब होते हुए 1 रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचे 26 रन 26। जिस खिलाड़ी ने 3 छक्के लगाए वही बल्लेबाज स्ट्राइक एंड पर हमारे दोस्त है विश्वजीत पाटिल। दुनिया में लाखों किस्म के लोग रहते हैं, कोई हंसता है तो कोई रोता है, पर वही खुश रहता है जो विश्वजीत की तरह 2 पैक लगा के सोता है। इस बार आउटसाइड ऑफ स्टंप, फिर से एक बार खराब दिशा, यहाँ पर कुछ अलग करने का प्रयास कर रहे थे गेंदबाज केदारनाथ साखरकर उर्फ मलिंगा स्टाइल, रीना भाभी के हीरो गेंदबाजी करते हुए। बाबूचा जबरदस्त चेंडू त्रिफळा उद्ध्वस्त करतोय, चैतन्य हाथनीची दांडी गुल। थैंक यू डीजे मास्टर। विकास सर, ऐसा कहा जाता है हर कामयाब व्यक्ति के पीछे स्त्री का हाथ होता है, और जब मैंने रीना भाभी का आवाज दिया कि रीना भाभी के हीरो केदारनाथ साखरकर गेंदबाजी के लिए, और उन्होंने अगली गेंद के ऊपर विकेट प्राप्त किया, और वही बल्लेबाज जिस खिलाड़ी ने 3 छक्के लगाए थे उस बल्लेबाज को वापसी का रास्ता दिखलाते हुए चैतन्य हाथनी बैक टू द पैवेलियन। न्यू बैटर मैदान पर प्रणीत म्हात्रे। स्कोर रुका हुआ स्कोर कार्ड पर शुभम कैलाश कानमुरे में बतलाते हुए 27 रन 27, जबकि ये तीसरा ओवर जारी है इस क्रिकेट के मैदान पर। 3 विकेटों के नुकसान पर 27 रन। स्ट्राइक पे बल्लेबाज प्रणीत म्हात्रे और गेंदबाजी करेंगे केदारनाथ नामदेव साखरकर, एक अच्छे खिलाड़ी है। पुन्हा भाभीचं नाव घेतल्यावर काहीतरी स्फुरण प्रत्येकाच्यात संचारते असं मला वाटते। पुढचा चेंडू, क्या बात है बाबू, वाह लाजवाब। प्रणीतकडे या चेंडूवर उत्तर नव्हतं, कारण खूप खोलात टाकलं। क्रिकेटमध्ये ब्रह्मास्त्र यॉर्कर लेन पद्धतीची डिलिव्हरी तेवढ्या वेगामध्ये टाकल्यानंतर फलंदाज मात्र निरुत्तर ठरत असतो। 2 वाईड बॉल जरूर टाकलेत। पुढचा चेंडू सुद्धा लाजवाब चेंडू, फ्रंटफुटवर टाकला, फलंदाजाला खेळायला भाग पडलं होतं। थोडासा लेझी खेळण्याचा प्रयत्न सुदैवी ठरतोय, फलंदाज बॅटची वरची कडा घेतली नाहीये, अन्यथा पण
प्रणितला सुद्धा माघारी परतावं लागलं असतं अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी, परंतु बाबूच्या लेंथवर आणि बाबूच्या जिभेवर ताबा कधीच कुणाचा राहिलेला नाही, त्याचा स्वतःचा सुद्धा ताबा नाही आहे आणि त्याचाच प्रत्यय तिसरा वाईट बॉल. आणि पंच टायमिंग संपलेला आहे, पंच लक्षात ठेवा याच्या नंतरच्या ओव्हरला एक अतिरिक्त क्षेत्ररक्षक तुम्हाला आतमध्ये घ्यावा लागेल. यस, टाइम लिमिट यहाँ पर ओवर होता हुआ. बाबू की शानदार गेंदबाजी, अगर विकट से देखा जाए ना, एक्स्ट्रा रन जो डाले लाइन और लेन से भटकते हुए, उसके अलावा उन्होंने शानदार गेंदबाजी की है और कमाल की गेंदबाजी. नाही पण मी म्हटलं होतं अगोदर, बाबूचा लाईन अँड लेंथ आणि बाबूची जीभ यांच्यावर बाबूचा सुद्धा ताबा नाही आहे. और जरूर एक अच्छे खिलाड़ी भी है और सत्र रक्षण खल निगरण है आपकी तरह पुलिस में कार्यरत है. और आने वाली जो आपने टूर्नामेंट रखी थी जो निःशुल्क थी, जो कोहली प्रीमियर लीग, उसके लिए अच्छे दावेदार थे, अच्छा आयोजन उनके माध्यम से किया गया था और आपकी तरह से उन्होंने भी काफी मेहनत की थी. वही केदारनाथ नक्कीच आपण पाहतोय मॅच ऑन आहे. टोटल स्कोर जा पहुंचा है 2 रनों के साथ, टीम का स्कोर जा पहुंचा है 30 रन. आरसी ग्रुप थल विपक्ष हम देख रहे हैं आधविक इंटरप्राइजेस, दोनों टीम के दरमियान क्रिकेट का बैटल, स्लॉग और डेथ और स्पेशलिस्ट. हाणामारी का षटक लेकर गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज मोइन पटेल गेंदबाजी करेंगे. फुल टॉस गेंद आगे आकर खेलना चाहते थे और इस बार देखिए मिलिंद मात्रे के बल्ले से 1 रन यहां पर जरूर प्राप्त होती हुई डिक्लेयर एरिया में. वेस्ट साइड बीमर किस्म का बल्लेबाजी वाले टीम का यहां पर रेफर आता हुआ, बल्लेबाजी करने वाली टीम का रेफर है. क्या यह डिसीजन वेस्ट साइड बीमर है या फिर फेयर डिलीवरी है? क्या नतीजा होगा, क्या डिसीजन होगा, उसके लिए थर्ड अंपायर रेफर करते हुए संजय जी भोईर हम देख रहे हैं मैन फ्रॉम पेन. यस, थर्ड अंपायर रिफर फेयर डिलीवरी. यहां पर 1 रन डिक्लेयर घोषित एरिया में जरूर ट्रैवल होती हुई 1 रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 31 रन. स्कोर कार्ड पर हम देख रहे हैं गेंदबाजी करते हुए मोइन पटेल. स्ट्राइक पर फिर से एक बार मिलिंद मात्रे आगे आकर खेल दिया है मिड ऑफ के ऊपर से, नो मैच लैंड, भाग मिल्खा भाग, गेंद जाएगी बाउंड्री रेल के पार, मिलेंगे 4 तो होगा बेड़ा पार. चौकार डीजे.
थैंक यू डीजे मास्टर। जरूर इस चवे के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है 35 रन 35। पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं तर 5 धावा फक्त आल्या होत्या। पुढचा चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळतोय मोईन पटेल, चांगलं षटक त्याचा या ठिकाणी पडत असताना एक चौकार मिलिंदकडून अतिशय चांगला देखणा चौकार बघायला मिळाला होता। धावसंख्या बघतोय धावफलकावर किती झालेली आहे तर तब्बल गुणलेखक सांगतायत की 35 धावा, कारण 2 षटकांमध्ये दुसरे षटक थोडंसं महागडं ठरलं होतं। पुन्हा एकदा मिलिंद अतिशय चांगल्या पद्धतीने ऑन द राईज येऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय, बॅटची कडा घेतली आणि चेंडू घोषित परिसरात गेला। या षटकाची समाप्ती झाली 4 षटकांमध्ये, धावसंख्या झाली 36 धावा, 36 रन्स ऑन द स्कोर बुक। आणि कारागीर 11 वायशत विरुद्ध कार्तिक अँड श्लोक 11 भाल, म्हणजेच सागरी गणेश कारागीर संघाचे आर्यन खारकर आणि कार्तिक अँड श्लोक संघाचे सुयश पाटील, दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की नाणेफेकीसाठी समालोचन कक्षाजवळ यायचं आपण टॉस बॉक्समध्ये आणि नाणेफेक करून घ्यायची आहे। आणि थळमधील जे या स्पर्धेसाठी ज्यांनी फॉर्म भरले होते परंतु अनफॉर्च्युनेटली जे अनसोल्ड झाले होते त्यांच्यासाठी सुद्धा टी शर्ट जी होती ना ती आलेली आहेत। जे अनसोल्ड प्लेयर असतात त्यांनी यायचं आहे आणि आपली टी शर्ट्स घेऊन जायचं आहे। यस, अनसोल्डचे टी शर्ट आहेत ते आपण घेऊन जायचं आहे। नाणेफेकीचा कौल होणार आहे लगेचच। 37 टू विन, 37 धावांचं लक्ष आहे। नाणेफेक करून घ्या पटकन। आर्यन खारकर आणि सुयश पाटील, सुयश प्रसाद पाटील आणि आर्यन संतोष खारकर हे 2 कर्णधार आहेत। तर नाणेफेकीचा कौल या ठिकाणी योगेश पाटील आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करून घ्यायचे आहे। विनंती असेल दोन्ही संघाचे संघनायक आपण या टॉस साठी। एका बाजूला आपण पाहतोय टीम कारागीर 11 वायशत विपक्ष कार्तिक अँड श्लोक 11 भाल, बोथ कॅप्टन्स टॉस साठी या लगेच। पहिलं षटक हाताळलं होतं यावेळेला या मैदानामध्ये, आता ते म्हणजे अमोल घरत फक्त 5 धावा त्याने खर्च केल्या, 1 विकेट्स काढली होती। तदनंतर केतन म्हात्रेच्या गोलंदाजीवर चैतन्य हातनी यांनी जोरदार प्रहार केले होते। तब्बल 3 षटकारांची नोंद त्या षटकामध्ये झाली होती। तब्बल 19 धावा निघाल्या होत्या त्या षटकामध्ये। नंतर केदारनाथ साखरकर यांनी अतिशय अप्रतिमरित्या फक्त 4 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट्स प्राप्त केल्या आणि आपल्या संघाला कमबॅक करून दिलं होतं। चौथं षटक मोईनच्या हातामध्ये चेंडू सोपवला। मोईन पटेल याने सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने 8 धावा खर्च करत 1 विकेट्स प्राप्त केली। अशा प्रकारे 4 षटकात 36 धावा तब्बल जमवलेल्या आहेत त्या प्रथम फलंदाजी करत असताना अद्विक एंटरप्राइजेसच्या विरोधामध्ये RC ग्रुप थळ संघाने। आणि 37 धावांचं मुन्नाभाई 37 धावा आता सध्या तरी या मैदानामध्ये जास्त वाटतात। ओव्हर टू कॉमेंट टॉस बॉक्स। हॅलो हॅलो, तर आदरणीय श्याम नाईक यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय एका साईडला कार्तिक श्लोक 11 भाल, तर दुसऱ्या साईडला कारागीर वायशेत हा संघ, 2 संघ आहेत। नाणेफेक होतोय आदरणीय सन्माननीय श्याम नाईक यांच्या शुभ हस्ते। कोण बोलणार आहे? तर थलकडून नाणेफेक होतोय, बोलला जातोय पुढं काटा आणि नक्कीच कार्तिक श्लोक 11 संघ विजय होतोय। त्यांच्या बाजूने नाणेफेक लागते। आपण काय घेणार आहात? काय घेणार आहात आपण? फिल्डिंग घेतोय। तर आपण फिल्डिंग करताना किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करणार आहात? 30च्या आतच रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही। नक्कीच आपल्याला बेस्ट होतं। तर आपल्याला आता नाणेफेक आपण हारलेले आहात, तर आपल्याला आर्यन आपल्याला आता कितीपर्यंत धावा आपण करणार आहात? 40-45 पर्यंत करण्याचा प्रयत्न करू। नक्कीच आर्यन आणि सुयश आपल्या दोघांना सुद्धा शुभेच्छा देतोय, बोलतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये। ओ टू कम बॉक्स। थैंक यू सो मच। 24 गेंदे जीतने के लिए 37 रनों की आवश्यकता है। प्रारंभिक जोड़ी मैदान पर सन्मित्र म्हात्रे और तुषार घरत, गेंदबाजी के लिए प्रशांत दंबा। पहली गेंद हवा में खेलने की कोशिश, मिस टाइमिंग, मिलिंद म्हात्रे गेंद के नीचे, शानदार कैच, बड़ी मछली जाल में फांसते हुए पहली गेंद के ऊपर विकेट। डीजे
कडे त्याला जबाबदारीची जाणीव आहे, परंतु पहिल्याच चेंडूवर थोडासा अवसानघातकी फटका मारण्याचा प्रयत्न केला होता त्याने कव्हरच्या डोक्यावरून किंवा लॉंग ऑफच्या डोक्यावरून, परंतु बॅटची कडा घेतली, काही काळ हवेत चेंडू राहिला आणि मिलिंदचं मात्र कौतुक करावं लागेल. त्याने अतिशय चांगल्या पद्धतीने खूप उंचीवर चेंडू जाऊनसुद्धा चेंडूवर नजर एकटक ठेवली आणि शेवटच्या क्षणाला चेंडू आपल्या हातामध्ये गॅदर्ड केला आणि फलंदाज सन्मित्रची एक सन्मित्र म्हात्रेसारख्या चांगल्या फलंदाजाला माघारी परतवलं त्याने. अतिशय चांगल्या पद्धतीने पहिल्याच चेंडूवर सफलता प्राप्त करतोय प्रशांत धनबा. आपल्या संघाच्या कर्णधार पदाला भूषणावं अशी कामगिरी करतोय. एक फलंदाज बाद जातोय, 1 डाऊन बॅट्समन येतोय फलंदाजीसाठी, तो म्हणजे प्रवीण वराळेने सुद्धा मारण्याचा प्रयत्न केला, त्यात थोडंसं यश मिळते. चेंडू एम्प्टी प्लेसमध्ये येतोय, 1 धाव मिळते, दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न यशस्वी ठरला जातोय. 2 धावा मिळत आहेत या चेंडूवर सुद्धा या स्ट्रोकवर 2 धावा मिळाल्यानंतर संघाचं खातं उघडलं जातंय. प्रवीण वराळे आज याला संघामध्ये संधी मिळालेली आहे या थर्ड प्रीमियर लीगमध्ये खेळण्याची आणि त्या संधीचा फायदा नक्कीच त्याला उठवावा लागेल. कर्णधार राकेश चव्हाण क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना सचवताना फलंदाजीमध्ये आता सेकंड मॅचला त्याला थोडंसं अपयश आलं, परंतु ते अपयश पुसून गोलंदाजांकडून चांगली कामगिरी करून घेण्याचा प्रयत्न केला जातोय. धावसंख्या होते ती 2 धावा, 1 गडी बाद, 2 धावा धावफलकावर. चेंडू आउट ऑफ द ऑफ स्टंप पडलेला आहे. फलंदाज चेंडूकडे बघतच राहिला. त्याला कदाचित वाटलं होतं की पंच इशारा करतील, परंतु पंचांकडून चेंडूला कोणताच इशारा येत नाही, म्हणजे फेअर डिलिव्हरीची या ठिकाणी समाप्ती होते. अतिशय चांगला चेंडू प्रशांत धनबा. ऑफ स्टंप पिचिंग. आमचा आडवी साईड असल्यामुळे आम्हाला चेंडूचं दिशा दिसत नाही आहे, टप्पा कोणत्या ठिकाणी व्हाईट बॉलचा आहे का ते दिसून येत नाही. पहिलं चांगला चेंडू, पुन्हा एकदा वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न. चेंडूला स्टिअर केलं थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये 1 धावेसाठी आणि धावसंख्या झाली ती 3 धावा. यस, स्कोर कार्ड पर स्कोर अगर देखा जाए तो 3 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. बचे हुए 20 गेंदे और 34 रनों की आवश्यकता है. 20 गेंदे और 34 रनों की जरूरत. स्ट्राइक पे प्रवीण वराले, इनायत नंबर 3 पर बल्लेबाजी के लिए गेंदबाजी करते हुए कप्तान प्रशांत धनबा. ओहो, तेज तर्रार गोली की रफ्तार, सीधा विकेट कीपर आरसी राकेश जी चौहान, इनके दस्तानों में ट्रैवल होती हुई डॉट गेंद की मोहर लगती हुई कमाल की गेंदबाजी. बच्चे में 19 गेंदे और जीतने के लिए भी 34 रनों की आवश्यकता है. सन्मित्र मात्र आउट होने के बाद पूरी पारी को संभालना होगा. बैटर तुषार घरत और प्रवीण वराले, इनके ऊपर पूरी जिम्मेदारी होगी. गेंदबाजी मोर्चे संभालते हुए अपने छोर की काय गोलंदाजी करतोय बघा, अतिशय अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली. राकेश चव्हाण यांनी आत्ता उमगलं की प्रशांत धनबाला कर्णधार का केलं. प्रशांतकडे चांगला वेग आहे, चांगली गोलंदाजी आहे आणि ह्याच प्रशांत धनबा यांनी शिवरात्रीच्या त्या मैदानामध्ये अतिशय दमदार चांगली कामगिरी करून त्याच्या साथीदारांच्या सहकार्याने नवगावचा शिवरात्री चषक थळ चालमाला गावामध्ये घेऊन गेले होते. ते अतिशय चांगला गोलंदाज आहे प्रशांत धनबा. कित्येक वर्ष आपल्या संघाची सेवा करताना दिसून येतो आणि आज त्याला त्याची सेवा जो करतोय त्याचा फळ मिळालेलं आहे की आरसी संघाचा कर्णधारपद त्याला मिळालेलं आहे. गतवर्षीसुद्धा अजय मयेकरने त्याला सर्वप्रथम कर्णधार केला होता, परंतु काही कारणास्तव नंतर स्वतः अजय मयेकर कर्णधार झाले आणि प्रशांत धनबाला त्याने आपल्या संघामध्ये कितीही बोली लागू दे त्यावर ठेवण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये तो यशस्वीसुद्धा ठरला होता. पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या किती आहे तर 1 गडी बाद 3 धावा. मुन्ना 37 धावांचं लक्ष आहे आणि फक्त 3 धावा खर्च केल्यात प्रशांतने. आपल्या संघाला चांगलं फ्रंट सीटवर आणून बसवलेलं आहे त्याने. यस, एब्सोल्युटली शानदार गेंदबाजी. अपनी कप्तानी पारी यहाँ पर जरूर दिखलाते हुए गेंदबाज प्रशांत धनबा, पर तुषार घरत के ऊपर अभी पूरी जिम्मेदारी है. बचे हुए 18 गेंदे और जीतने के लिए 34 रनों की आवश्यकता है. दूसरी ओर के लिए आरसी ग्रुप की जानिब से गेंदबाजी के लिए आते हुए चैतन्य हाथ ने गेंदबाजी की जिम्मेदारी कंधे पर लेते हुए, जबकि स्ट्राइक पर बैटर तुषार घरत एक अच्छे खिलाड़ी है. मुन्ना मगाशी आपण चैतन्याबद्दल बोलत होतो की त्याची गुणवत्ता किती आहे ती आपल्याला माहिती आहे आणि त्याची गुणवत्ता बघूनच जेव्हा पहिलं पर्व होतं ना त्यावेळेला साखरकर 11 संघाचा कर्णधार सुद्धा त्याला ठेवला होता आपण. यस, एब्सोल्युटली साखरकर 11 टीम में कप्तानी
जिम्मेदारी उसके कंधे पर दी थी, वही गेंदबाज चैतन्य हाथ ने गेंदबाजी करते हुए। ओहो, और इस बार बड़ा स्ट्रोक लगाया लॉन्ग लेग की दिशा में। आउटफील्ड है खराब, मिलेंगे मात्र डिक्लेयर घोषित परिसर और एक रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ। स्कोर कार्ड पर हमारे गुणलेखक सर बतलाते हुए, शुभम कैलास कानमुरे सर बतलाते हुए 4 रन स्कोर कार्ड पर। चला स्वयंसेवक तिथे असाल तर पटकन चेंडू घेऊन या स्वयंसेवक, कारण निवियाचे बॉल आहेत, कोणताही संघ वाटत नाहीये का एक एक घेऊया. या तो आलेले आहेत कोणतरी स्वयंसेवक त्या ठिकाणी पाठीमागून, लवकर चेंडू द्या. और इस बार गेंद हवा में, फील्डर है, ओहो, बोच की फाटली नी मास की पलाली। यहाँ पर घर पर आई हुई खुशियां को वापस लौटाना, बायको चकनी मेवनी देखनी, बायको पेक्षा मेवनी बरी। पकड़ा कैच जिंका मैच, पकड़ोगे कैच तो बोलेंगे झक्कास और छोड़ोगे कैच तो होगा सत्यानाश, जिसे मराठी में वाटोला कहते हैं। इस बार देखिए मिड ऑफ के ऊपर से खेलना चाहते थे, फील्डर है वहां पर, इस बार कोई गलती की गुंजाइश नहीं, विकेट का पतन। बल्लेबाज बैक टू द पेविलियन, 13 का फुल 17 की माला, झुकेगा नहीं साला, ठोक दे डीजे वाला। बाद झालेले आहेत. नवीन आलेला फलंदाज अमोल घरत तुषार घरत ही दोन बंधूंची जोडी मैदानामध्ये. चैतन्य हातनीचा पुढचा चेंडू, फुलटॉस चेंडू, जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू क्षेत्ररक्षकाच्या सरळ हातामध्ये जाऊन विसावतोय. बॅक टू बॅक दुसरी सफलता, फलंदाज बाद. सुद्धा चांगली होते, 2 विकेट्स त्याने काढलेले आहेत आपल्या संघासाठी. त्याच्याकडून अतिशय चांगली कामगिरी आणि अद्वैत एंटरप्राइजेस संघावर थोडंसं बॅकफुटवर ढकलला जातोय, परंतु मोईन आणि तुषार यांना आता मात्र चांगली कामगिरी करावी लागेल, कारण अजूनही भरपूर वेळ बाकी आहे. या षटकातील 2 चेंडू म्हणजे 14 चेंडू, तब्बल 32 धावा जमवायच्या आहेत आणि या मैदानामध्ये ते आव्हान अशक्य असं नाही आहे. इस बार मोइन पटेल बल्लेबाजी के लिए पहली गेंद उछाल लेती हुई सीधा विकेट कीपर थोड़े से चकमा खाते हुए खुद संघ मालक राकेश जी चौहान फंबल हो गए। और ये क्या हो रहा है इस मैदान पर, आंखों ही आंखों में इशारा करते हुए 22 के रूप में 2 रन प्राप्त करते हुए इस दोनों के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ। हमारे गुणलेखक शुभम कैलाश कानमुरे बतलाते हुए टीम का स्कोर जा पहुंचा है साक्षी भाभी के हीरो जर्सी नंबर 7 कैप्टन कुल महेंद्र सिंह धोनी स्कोर कार्ड पर आते हुए। चैतन्य हाथी की शानदार गेंद पर विकेट कीपर खुद संघ मालक राकेश जी चौहान गलती करते हुए और उस गलती का फायदा होता हुआ बल्लेबाजी करने वाली टीम आद्वेक इंटरप्राइजेस के लिए इस 1 रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर। दौर की समाप्ति के बाद 8 रन बचे में 12 गेंदे 29 रनों की आवश्यकता है। तो चॅम्पियन्स ट्रॉफी अलिबागची झाली होती गेल्या वर्षीची, त्यामधील राकेश चव्हाणचा जो झेल आहे ना तो अद्यापही यूट्यूबवर गाजतोय. अतिशय जबरदस्त झेल घेतला होता राकेश चव्हाणनी स्लिपमध्ये फिल्डिंग करत असताना, अतिशय नचाकत भरा झेल होता तो गाजतोय. परंतु कदाचित मला वाटते जी किरणं आहेत ना ती सिमेंटवर पडतात आणि ती सिमेंटचं रिफ्लेक्शन होऊन राकेश यष्टीरक्षकाच्या डोळ्यामध्ये जातात, त्याच्यामुळे कदाचित रिफ्लेक्शन झालं या चेंडूवर आणि ती एक धाव गेली होती. त्याच्यामुळे धावसंख्या आपण बघतोय 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि धावसंख्या किती आहे 8 धावा. नवीन गोलंदाजीसाठी तिसरं षटक घेऊन नयन घरतने मागच्या मॅचमध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी करून आपल्या संघाला जिंकण्यासाठी आशा निर्माण केली होती, परंतु शेवटच्या क्षणाला कुठेतरी माशी शिंकली.
हा पहिला चेंडू आउट ऑफ द ऑफ स्टंप, व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडून येतोय. एक धाव अवांतर स्वरूपात वाढते. धावसंख्या झालेली आहे ती 9 धावा. यस स्कोर कार्ड पर 9 रन लग चुके हैं. नयन घरत गेंदबाजी के लिए आए, उनके ऊपर जिम्मेदारी है. इस बार डांसिंग डाउन, आगे अगर खेलना चाहते थे गेंद हवा में जरूर, फील्डर थे वहां पर, अच्छा प्रयास किया, कोशिश की लॉन्ग ऑन की दिशा में. तब तक दोनों बल्लेबाजों ने अपने छोर बदलते हुए 2 रन आसानी से मुकम्मल किए. 2 रनों के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है. हसीन जहां भाभी के हीरो जर्सी नंबर 11 मोहम्मद शमी स्कोर कार्ड पर आते हुए. 11 चेंडू धावफलकावर लागले, 11 धावा धावफलकावर लागले. आता 11 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे आणि 26 धावांची आवश्यकता आहे. बघूया तुषार घरत जर लौकिका साजेसा जो फलंदाजीसाठी ओळखला जायचा त्या पद्धतीची फलंदाजी त्याच्याकडून झाली तर मात्र धावसंख्या होऊ शकेल. परंतु नयन सुद्धा कच्च्या गुरुचा चेहरा नाही आहे. त्याच्या रक्तात सुद्धा मारुती घरतचं रक्त आहे आणि मारुती घरत हा उत्कृष्ट 50+ झालाय तरी त्याच्या गोलंदाजीची धार अजूनही आपल्याला बघायला मिळते मैदानामध्ये. नयन सुद्धा त्याच्या पावलावर पाऊल टाकून गोलंदाजी करतोय. पुढचा चेंडूवर जोरकस प्रहार, चेंडू जातो वाईडिश लॉंग ऑफच्या क्षेत्रात, सरळ सीमा रेषा पार, बहारदार. इट्स अ मॅग्निफिसंट शॉट, षटकार. और इस बार तुषार घरत के स्लॉट में वाकड्या तिकड्या बाबलीचा हिरवा हिरवा पाला, दूर दूर मारेगा षटकार, झुकेगा नहीं साला, ठोक दे डीजे वाला. पुढच्या चेंडूवर पुन्हा मारण्याचा प्रयत्न, चेंडू डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये येते. एक धाव मिळते. दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न होतोय का नाही, कारण क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. सोहमने पहिलीची चूक केली ती चूक करत नाहीये. चेंडू 1 बाउन्स फेकतोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. एका धावेवर संतुष्ट होतात दोन्ही फलंदाज. आता मात्र इक्वेशन बघा कशा पद्धतीने आहे. 24 धावा धावफलकावर लागल्यात. 7 चेंडू येणारे आहेत आणि त्याच्यावर 13 धावांची आवश्यकता आहे. 7-13. यस विकास सर, 7-13. यहाँ पर साथ देना होगा मोइन पटेल को, बैटर तुषार. ओहो, इस बार देखिए आउटसाइड ऑफ स्टंप डालने का प्रयास किया था. इस बार थोड़ी सी नीचे रहती विकेट, चकमा दिया, गेंद डॉट जाती हुई, ओवर की समाप्ति. जरूर यहाँ पर बैटिंग बल्लेबाजी करने वाली टीम की तरफ से यहाँ पर रेफर लेते हुए वाइड है या नहीं चेक करने के लिए DRS दिया जा रहा है. थर्ड अंपायर रेफर करते हुए सबसे कातिल प्रीतम पाटिल, थर्ड अंपायर यहाँ पर चेक करते हुए. दूध का दूध, पानी का पानी. tenniscricket.in के माध्यम से क्या ये गेंद फेयर है या फिर उसमें कुछ गलती है. कारण चेंडू महत्त्वाचा आहे, परंतु नयनचा कॉन्फिडन्स आहे की चांगला चेंडू पडलेला आहे. परंतु बघूया पंचांना तर चेंडू कॉन्फिडन्शियली फेअर वाटला होता फर्स्ट अंपायरला, परंतु थर्ड अंपायर कशा पद्धतीने बघतात त्या चेंडूकडे. 7 चेंडू 13 धावांची आवश्यकता असताना हा चेंडू जर निर्धाव गेला तर येणारे 6 चेंडू 13 धावांची आवश्यकता असेल. परंतु बघूया प्रीतम पाटीलचा निर्णय काय येतोय, हायकोर्टाचा निर्णय काय येतोय.
आज राजू सुद्धा कामावरून थोडासा लवकर आलाय मॅचेस बघण्यासाठी. ॲम्ब्युलन्स बहुतेक लावून ठेवली त्याने तिथेच. इट्स अ फेअर डिलिव्हरी. यस एब्सोल्युटली, जो अंपायर का ऑनफील्ड डिसीजन था वो फेयर डिलीवरी, और यहाँ पर थर्ड अंपायर चेक करने के बाद भी फेयर डिलीवरी आता हुआ. विल जज अंपायरिंग प्रवीण जी आंद्रे सर, उनके साथ संजय जी भोईर, और थर्ड अंपायर सबसे कातिल ना गौतमी पाटिल, यह है प्रीतम पाटिल, मैन फ्रॉम पेन. 6 गेंदें जीतने के लिए 13 रनों की आवश्यकता है. 6 गेंदें 13 रनों की जरूरत है. मैच अभी भी ऑन है क्योंकि बैटर तुषार घरत स्ट्राइक एंड पर है. शेवटचं षटक कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. निमिष कोळी. मागच्या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी केली होती निमिषने. या मॅचमध्ये काय करणार निमिष. 6 चेंडू 13 धावांची आवश्यकता आहे. तुषारच्या बॅटमधून 2 षटकार आलेले आहेत. आता त्याचे हौसले बुलंद झालेले आहेत, परंतु बघूया निमिष कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. निमिषकडून बघूया. 6 चेंडू 13 धावांची आवश्यकता आहे. उलटॉस चेंडू आउट ऑफ द ऑफ स्टंप. अंपायर सेज इट्स अ वाईट डिलिव्हरी. अवांतर धावसंख्येने धावफलकामध्ये वाढ झालेली आहे. धावसंख्येत 1ची वाढ झाल्यावर धावसंख्या होती ती 24 धावा. 6 चेंडू 25 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. फील्डिंग टीम यहाँ Yes, पर yes, थर्ड अंपायर review, रेफर review. करते हुए यस चेक किया जाएगा. भाग मिल्खा भाग, आज तुम्हारी कुछ खैर नहीं है. 6 गेंदे 13 रनों की जरूरत है. अभी देखना है क्या ये इक्वेशन क्या होता है. ये फेयर डिलीवरी है या फिर ऑफिशियल अंपायर जो वाइट दिया है वो सही डिसीजन है. इसके लिए दूध का दूध पानी का पानी. थर्ड अंपायर प्रीतम जी पाटिल. प्रीतम तुम्ही किती पण उन्हात जा, काय फरक नाही पडत. सनस्क्रीमची खाना आहे तुमच्याकडे आता. आम्हाला पण द्या, आम्हाला पण द्या. बारह रनों की जरूरत है. थोड़ा सा आउटसाइड ऑफ स्टंप डालने का प्रयास किया था, गेंदबाज दिशा से भटक गए और ऑफिशियल अंपायर नाराज होते. विकास सर. यस, ऑफिशियल अंपायर बरोबर फिल्डिंग करणारा संघ थोडी सुद्धा नाराज आहे, कारण त्यांना कॉन्फिडन्स होता की हा चेंडू फेअर असेल म्हणून. 6 चेंडू 12 धावांची आवश्यकता. पुढचा चेंडू आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूचा टप्पा आणि वेग एवढ्या कमी होता ना की फलंदाजाला अंदाज आलेला नाही कशा पद्धतीने मारावा. बॅटची कडा घेतली, चेंडू घोषित परिसरामध्ये गेला. 1 धाव मात्र मिळालेली आहे. 5 चेंडू 11 धावा. सामन्याचं इक्वेशन, सामना बघा कशा पद्धतीने रंगतोय. असं वाटत होतं की 12 चेंडू आणि तब्बल 29 धावा असताना सामन्याचं इक्वेशन चेंज झालेलं आहे. पोल्टा चेंडू जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. आहा, 1 धाव मात्र मिळणार यात कोणतीही शंका नाही आहे, परंतु थोडासा अंदाज चुकला प्रशांत धनबायाचा. कदाचित प्रयत्न केला होता झेल घेण्याच्या दृष्टीने, परंतु थोडासा अंदाज चुकला. 1 धाव मात्र मिळालेले आहे घोषितच्या स्वरूपामध्ये. 1 धावेने संघाची धावसंख्या झाली ती 27 धावा. 4 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे आणि 10 धावांची आवश्यकता आहे. मुन्ना, Yes. ट्विस्ट बघा कशा निर्माण झाल्या मैदानामध्ये. यस विकास सर, 4 गेंदे 10 रनों की आवश्यकता है. इस गेंद के ऊपर पूरी दारोमदार है. अगर इस गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक आता है तो बल्लेबाजी करने वाली टीम का आत्मविश्वास बढ़ेगा, और गेंदबाज अगर डॉट कराते हैं या फिर कुछ अलग रन आते हैं तो जरूर गेंदबाज का आत्मविश्वास बढ़ेगा. गेंद हवा में, फील्डर गेंद के नीचे, करेंगे नहीं गलती, और इस बार शानदार कैच, विकेट का पतन. बल्लेबाज बैक टू द पवेलियन. डीजे कौतुक करावं लागेल त्या क्षेत्ररक्षकाचं. आणि आयोजकांच्या वतीने जे आमचे स्वयंसेवक आहेत ना, सकाळपासून चांगली कामगिरी आपल्याकडून झालेली आहे. थोडीशी चुका करू नका आता, कारण बाईक एक गेली होती मगाशी, सुद्धा एक बाईक आली होती आणि त्याच वेळेला योगायोग असतो काहीतरी, झेलसुद्धा आलेला होता. आतासुद्धा झेल आलेला आहे. क्षेत्ररक्षकाचा कौतुक करावं लागेल. त्याने नजरा स्थिर ठेवल्या आणि महत्त्वपूर्ण विकेट्स महत्त्वपूर्ण होती, कारण त्याला जीवनदान मिळालं असतं तर चौकारसुद्धा गेला असता आणि ते संघाला नुकसानदेह झालं असतं, परंतु नजर स्थिर ठेवली. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता तो म्हणजे
यश माळी खरोखर चांगलं क्षेत्ररक्षण केलं आणि तुषारसारख्या फलंदाजाची मॅच विनिंग जो ठरू शकत होता त्याची खेळी संपुष्टात आणलेली आहे आणि फलंदाज बाद होऊन तंबूत परतल्यानंतर आता मात्र 3 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. केतन म्हात्रे षटकार मारून आपल्या संघाकडून गोलंदाजीमध्ये थोड्याशा चुका झाल्या होत्या, परंतु ती कसर भरून काढण्याची ही नामी संधी आहे. 3 चेंडू 10 धावांची आवश्यकता है मुन्ना. 3 गेंदे 10 रनों की आवश्यकता है. कहानी में ट्विस्ट मैंने पहले ही कहा था, इस गेंद के ऊपर पूरी दारोमदार थी और फील्डर ने कोई गलती नहीं की विकास सर, और शानदार कैच लपका और तुषार घरे जैसे बल्लेबाज की विकेट प्राप्त की. इक्वेशन चेंज होता हुआ 3 गेंदे 10 रनों की आवश्यकता है. ओहो, फिर से एक बार आड़े बल्ले से खेलने का प्रयास, इस बार चकमा दिया, फंसाया, गंडाया, चकाया और कामयाबी गेंदबाज यहां पर निमिष कोहली के द्वारा. बचे हुए 2 गेंदे 10 रनों की आवश्यकता यानी 2 बड़े स्ट्रोक लाजमी है विकास सर. परंतु कॅप्टनचं सुद्धा कौतुक करावं लागेल, त्याने निमिषवर विश्वास दाखवलेला आहे. निमिष एक नवोदित गोलंदाज वाटतोय मला आणि चांगली गोलंदाजी करतोय. क्या बात आहे, बहुत बढिया गेंदबाजी, अतिशय चांगले या ठिकाणी गोलंदाजी त्याच्याकडून बघायला मिळते. फलंदाज समोर तुषार घरत सारखा फलंदाज होता, त्याच्यानंतर केतन म्हात्रे सुद्धा फलंदाजीसाठी आलाय, परंतु कोणत्याही प्रकारे मोठे स्ट्रोक्स त्याच्या चेंडूमधून बॅटमधून येणार नाहीत याची दक्षता या गोलंदाजांनी घेतली. चेंडूवरचा वेग शेवटच्या क्षणाला काढून घेतो, हलक्या हाताने चेंडू फेकतो, हवेत फेकतो, अशा पद्धतीची गोलंदाजी करतो आणि चांगली गोलंदाजी बघायला मिळालेली आहे. या शेवटच्या चेंडूवर मोठा स्ट्रोक्स आलेला आहे, नक्कीच प्रयत्न आहे. 6 धावांसाठी उशिरा आलेला हा षटकार. मैच का प्लेयर ऑफ द मैच जिन्होंने इस प्रतियोगिता में 3 छक्के लगाए और गेंदबाजी करते हुए काफी प्रभावित गेंदबाजी की, 2 विकेट प्राप्त किए, वही ऑलराउंडर कैटेगरी हम देख रहे हैं जिसमें ऋषिकेश साखर टीम के कप्तान बने थे, मैन फ्रॉम चालमाला, नाम है चैतन्य हाथनी. प्लेयर ऑफ द मैच. चैतन्य हातनी मॅन ऑफ द मॅच लगेच यायचा आहे, कारण सामना पुढचा सुरू होतोय. और विकास सर, राकेश जी चौहान खुश है क्योंकि रॉयल्स चैलेंजर्स के मालिक है